लाल रंगाची स्विफ्ट कार स्पीडमध्ये एकामागून एक गाड्यांना मागे टाकत पुढे सरकत होती आणि त्यांच्याच मागून फुल स्पीडमध्ये पोलिसांची जीप त्यांचा पाठलाग करत होती. दिवे घाटाच्या अंधाऱ्या वळणांवर हा पोलिसांचा आणि अपहरण करणाऱ्या आरोपींचा थरारक सीन शनिवारी रात्री सुरू होता. पोलिसांनी शक्कल वापरून आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेत दिवेघाट परिसरात सापळा रचला आणि दोन आरोपींना झेंडेवाडी परिसरात बेड्या ठोकल्या. त्यानंतर या आरोपींचा अपहरणाचा बनाव उघडकीस आला. त्याच्याच काही वेळानंतर पोलिसांनी या स्विफ्टचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ संपूर्ण पुणे जिल्ह्यात वेगाने व्हायरल झाला. त्यामुळं या घटनेची चर्चा सगळीकडे होऊ लागली. पण नेमकं असं काय घडलं होतं की आरोपींनी थेट अपहरणासारखं टोकाचं पाऊल उचललं? एका विवाहित महिलेशी संबंधित संशयातून सुरू झालेला वाद इतका विकोपाला कसा गेला? दिवे घाटात पोलिसांनी आरोपींना वेढा कसा घातला? एका साध्या संशयातून सुरू झालेली ही कथा अपहरण, मारहाण, पोलिसांचा फिल्मी चेस आणि धक्कादायक उलगड्यांपर्यंत कशी पोहोचली, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील 23 वर्षीय शेतकरी ऋषिकेश विजय चांदगुडे याच्या किडनॅपिंगमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय. सुरुवातीला हे एक अपहरण असल्याचं वाटत असलं तरी तपास जसजसा पुढे सरकला तसतसं या प्रकरणामागील धक्कादायक कारण समोर आलं. पोलिसांनी केलेला फिल्मी पाठलाग, दिवे घाटातील थरार, आरोपींची पळापळ आणि अखेर अपहरण झालेल्या तरुणाची सुरक्षित सुटका, यामुळं हे प्रकरण चर्चेचा विषय बनलाय. माध्यमांच्या माहितीनुसार ऋषिकेश चांदगुडे हा बारामती तालुक्यातील दंडवाडी गावातील तरुण शेतकरी आहे. काही दिवसांपासून त्याचा संपर्क एका विवाहित महिलेशी असल्याचा संशय आरोपींना होता. या संशयातूनच वाद वाढत गेला. संबंधित महिलेचा पती ओंकार प्रकाश भोसले याला ऋषिकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये संभाषण होत असल्याची माहिती मिळाली होती. या संशयातूनच त्यानं आपल्या साथीदार तन्मय सुधीर साळुंके याच्या मदतीनं ऋषिकेशला धडा शिकवण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. अनेक वृत्तांनुसार आरोपींच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती आणि त्यातूनच अपहरणाची योजना आखण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी शनिवार सायंकाळी ऋषिकेश याला सुपा मोरेगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतलं. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात नेऊन त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्तीनं कारमध्ये बसून पुण्याच्या दिशेने नेलं. आणि या प्रवासादरम्यान आरोपींनं त्याच्यावर अनेक वेळा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. हे वार चुकवताना चाकू त्याच्या डाव्या भोवळीजवळ लागल्यानं तो जखमी झाला. यात झटापटीत सावरत असताना आरोपींनी त्याला कारमध्ये मारहाण केली. त्यानंतर मंडळी, या घटनेसंदर्भात ऋषिकेशच्या कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं सुपा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि ऋषिकेश याचं अपहरण करण्यात आलंय ही माहिती पोलिसांना सांगितली. अपहरण झाल्याची खबर मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता तपासाची चक्र फिरवली. सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम अपहरणासाठी वापरलेल्या वाहनाची माहिती गोळा केली. त्यात त्यांना लाल रंगाची स्विफ्ट कार आणि तिचा MH42 BJ4445 हा क्रमांक मिळाला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सगळ्या पोलीस ठाण्यांना सतर्क केलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार विशाल गजरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस हवालदार संदीप लोंढे, चालक पोलीस शिपाई सोमनाथ होले, पोलीस शिपाई सागर वाघमोडे, पोलीस शिपाई संतोष जावीर, पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी, महिला पोलीस हवालदार दीपाली मोहिते, पोलीस शिपाई सचिन दरेकर व पोलीस शिपाई विलास वाघमारे यांचे विशेष पथक तात्काळ रवाना करण्यात आलं. त्यासोबत जेजुरी, सासवड, उरुळी कांचन आणि यवत पोलीस ठाण्यांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. अपहरणकर्ते कोणत्या दिशेने जाऊ शकतात त्याचा अंदाज घेऊन अनेक पथकं वेगवेगळ्या मार्गावरती रवाना करण्यात आली. याच दरम्यान पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. ऋषिकेशच्या नातेवाईकांना आलेल्या काही मोबाईल कॉल्सची माहिती पोलिसांनी तपासली. संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं. या विश्लेषणातून आरोपी आणि अपहरण झालेल्या तरुणाचा लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आलं. त्यावेळी मोबाईल सिग्नल दिवेघाट परिसरात असल्याचं स्पष्ट झालं. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दिवेघाटाकडे धाव घेतली. दिवेघाट परिसरात पोहोचल्यानंतर पोलिसांना संशयित स्विफ्ट कार दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरू झाला एक फिल्मी पाठलाग. आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी वाहनाचा वेग वाढवला. काही अंतरापर्यंत पोलीस आणि आरोपी यांच्यात शर्यत सुरू होती. डोंगराळ भाग, घाटातील वळणं आणि वेगवान वाहनांमुळे परिस्थिती अधिकच नाट्यमय झाली होती. मात्र पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी सातत्यानं पाठलाग सुरूच ठेवला. या कारवाईत सासवड पोलीस ठाण्याचीही मदत घेण्यात आली. सुपा पोलिसांनी सासवड पोलिसांशी संपर्क साधून अतिरिक्त मनुष्यबळ मागवलं. त्यानंतर संयुक्त पथकानं आरोपींना घेरण्याची रणनीती आखली. आरोपी कोणत्या दिशेने जात आहेत याची माहिती सातत्यानं घेतली जात होती. तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींची हालचाल अचूकपणे ट्रॅक केली. अखेरीस पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी परिसरात पोलिसांनी संशयित स्विफ्ट कार अडवण्यात यश मिळवलं. वाहन थांबवल्यानंतर त्यामध्ये ओंकार प्रकाश भोसले, तन्मय सुधीर साळुंके आणि दिव्या ओंकार भोसले हे आढळून आले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान अपहरण प्रकरणातील अनेक बाबी समोर आल्या. त्यानंतर तांत्रिक माहिती आणि आरोपींकडून मिळालेल्या तपशिलाच्या आधारे पोलिसांनी ऋषिकेश चांदगुडेला सुरक्षित शोधून काढलं.
आणि त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या संपूर्ण कारवाईमुळे सुपा पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अतिशय कमी वेळात पोलिसांनी हा तपास सुरू केला, वाहनाचा माग काढला, मोबाईल लोकेशन ट्रेस केले आणि आरोपींना पकडत अपहरण झालेल्या तरुणाला सुरक्षित परत आणले. त्यामुळं ही कारवाई पोलिसांसाठी मोठं यश मानली जाते. या तपासात पुढे असंही स्पष्ट झालं की हा प्रकार खंडणीसाठी किंवा आर्थिक कारणांमुळे घडलेला नव्हता. संशयित वैयक्तिक संबंध आणि त्यातून निर्माण झालेला राग हे या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जाते. विवाहित महिलेशी केलेल्या चॅटिंगच्या संशयातून आरोपींनी हा टोकाचा मार्ग स्वीकारल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलंय. त्यामुळं एका संशयानं किती गंभीर स्वरूप धारण करू शकतं याचं हे उदाहरण मानलं जाते. त्याचबरोबर उपलब्ध माहितीनुसार आरोपींनी आधी कट रचला, त्यानंतर योग्य संधी साधून ऋषिकेशचं अपहरण केलं आणि त्याला घेऊन पुणे जिल्ह्यातील विविध भागात फिरवत राहिले. मात्र पोलिसांच्या जलद हालचालींमुळे त्यांचा अपहरणाचा डाव फसला. मंडळी, ऋषिकेशची सुटका झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला. काही तासांपूर्वीपर्यंत मुलगा कुठे, त्याची अवस्था काय याची चिंता असलेल्या कुटुंबियांना पोलिसांनी दिलेली माहिती मोठा दिलासा देणारी ठरली. गावातही या घटनेची मोठी चर्चा झाली. अपहरण, मारहाण, घाटातील पाठलाग आणि पोलिसांची कारवाई यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. त्याचबरोबर या प्रकरणात ऋषिकेश चांदगुडे याच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी ओमकार प्रकाश भोसले आणि तन्मय सुधीर साळुंके यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पुढील तपास सुरू असून अपहरणाची नेमकी पूर्वतयारी, त्यात आणखी कोणी सहभागी होतं का आणि आरोपींचा अंतिम हेतू काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत. एकूणच बारामतीतील दंडवाडी येथून सुरू झालेले अपहरण प्रकरण दिवे घाटातील थरारक पाठलागामुळे राज्यभर चर्चेत आले. एका संशयातून दोन तरुणांनी अपहरणासारखं गंभीर पाऊल उचललं, तर दुसरीकडे सुपा आणि सासवड पोलिसांनी तांत्रिक तपास, वेगवान समन्वय आणि धाडसी पाठलागाच्या जोरावर अपहरण झालेल्या शेतकऱ्याची सुरक्षित सुटका करून आरोपींना जेरबंद केलंय. त्यामुळं हे प्रकरण केवळ गुन्हेगारी घटनेपुरतं मर्यादित न राहता पोलिसांच्या तत्परतेचं आणि आधुनिक तपास पद्धतीचं उदाहरण ठरलंय. बाकी मंडळी, तुमच्या या घटनेबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.